म्हणजे रोषणाई, फराळ, फटाके आणि मुख्य म्हणजे शाळेला असलेली दिवाळीची सुट्टी। या सुट्टीमध्ये लहानग्यांचे आवडीचे काम म्हणजे मातीत खेळत धमाल मस्ती करत किल्ले बनवणं। दिवाळीच्या आधी किल्ले तयार व्हावेत यासाठी बालचमूंची धडपड सध्या सगळीकडे सुरू आहे। अशाच बच्चे कंपनीसाठी ठाण्यामध्ये दिवाळी किल्ले फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 10 नोव्हेंबरपर्यंत या फेस्टिवल अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धांचंही आयोजन तिथे करण्यात आलंय। बघूयात लहान मुलांनी बनवलेले किल्ले आणि त्यांची खास धमाल। दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि धमाल आणि बच्चे कंपनीसाठी तर किल्ले बनवणं म्हणजे एक मोठी धमाल असते। ठाण्यामध्ये असंच एक किल्ले फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे किल्ले जे आहेत हे सगळ्याच मुलांनी बनवलेले आहेत। मला सांग, कसा बनवला हा किल्ला? हा राजगडच का बनवला असतो? कारण की हे सगळे डिफरंट आहे म्हणून सगळ्यांनी प्रतापगड बनवलंय, म्हणून आम्ही राजगड काय डिफरंट थिंग म्हणून बनवलंय। आपण बघतोय हा इथे प्रतापगड बनवलेला आहे। का प्रतापगडच का बनवावा असं वाटलं तुला? कारण तिथे शिवाजी महाराजांनी खूप काही चांगली गोष्टी करून ठेवल्यात। का की आता त्यांनी अफजल खानाचा वध केला, त्याच्यानंतर त्यांनी त्याची कबर बनवली तिथे आणि मरणानंतर वैर संपतं हा संदेश तिथे दिला। शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक जण पुस्तकातून शिकतच असतो, पण प्रत्यक्षात या किल्ल्यांमधून ही बच्चे कंपनी जी आहे, ही लहान मुलं जी आहेत ही साकारताना दिसतात। हा एक वेगळा किल्ला आहे। याच्यातून जे आहे ते प्रदूषण कमी करण्यासाठीचा हा एक मेसेज देण्यात आलेला आहे। तू काय सांगशील, हे काय लिहिलंय तुम्ही, मेसेज दिलाय, काय करणार आहे दिवाळीत तुम्ही? फटाके नाही फोडणार। का नाही फोडणार? त्याला एअर पोल्युशन होता। अच्छा, म्हणून किल्ल्याच्या इथे हा मेसेज दिलाय। हो। ज्या पद्धतीने आपण बघतोय की ही लहान मुलं आहेत, पहिलीतली ही मुलं आहेत आणि पहिलीतल्या मुलांनी हा किल्ला जो आहे हा बनवलेला आहे। एक प्रदूषण होतं, म्हणून प्रदूषण होत असताना कुठेतरी हे टाळलं पाहिजे, जास्तीत जास्त झाडं उगवली पाहिजेत, अशा पद्धतीचा एक मेसेज जो आहे हा या किल्ल्यातून देण्यात आलाय। प्रत्येक जण शाळेत शिकतो, पण प्रत्यक्षात हा स्कृतीतून साकारण्याचा हा लहान मुलांचा प्रयत्न आहे।